Praise the Lord, church. मंडळी प्रेज द लॉर्ड. Praise the Lord, church. मंडळी प्रेज द लॉर्ड. Are you happy to be in the house of the Lord today? आज प्रभूच्या घरात आहात, खुश आहात का? Are you happy? आहात का खुश? Can we see your smiling faces? जर खुश असाल तर तुमचे हसरे चेहरे दाखवा. You know, His word says that rejoice in the Lord always. And again I say rejoice. यात वचन सांगतं प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा म्हणेल आनंद करा. There is joy in the presence of the Lord. प्रभूच्या सान्निध्यामध्ये आनंद आहे. Come, let us all arise in the presence of the प्रभूच्या Lord. सान्निध्यामध्ये आपण सर्वजण उभे राहूया. We've been worshiping from morning services. सकाळपासून आतापर्यंत आम्ही प्रभूची उपासना भक्ती करत And His आहोत. presence has been powerful in midst of us. आपल्यामध्ये त्याचं सामर्थ्य हे सामर्थ्यशाली आहे. Let us all lift up our hands at this time यावेळेस आपले हात उंच करूया. and thank the Lord for this time that He has given us. प्रभूने वेळ दिली त्याचे आभार मानूया. That we as His children, आपण त्याचे लेकरं या that नात्याने we all would come together and lift His name on high. एकत्र येऊन त्याच्या नावाला उंचावू. His word says that behold how good it is त्याचं वचन सांगतं पहा किती मनोरम आहे when brethren come together. ज्यावेळेस बंधू ऐक्यतेमध्ये एकत्र येतात. Hallelujah. Thank you, हालेलुया. Jesus. धन्यवाद. Come, let us all lift up our hands चला आपले हात उंच करूया. and thank the Lord for everything that He has done. देवाने जे सर्व केलं त्याबद्दल त्याचे आभार मानूया. Thank Him for He has been faithful to us आभार मानूया की तो आपल्याशी विश्वासू आहे. with your whole heart, त्या हृदयापासून from the bottom of your heart. आपल्या अंतःकरणापासून अंतःकरणाच्या thank खोलीपासून त्याचे आभार मानूया. Honor Him, त्याचा सन्मान करूया. praise Him, त्याची स्तुती करूया. worship Him उपासना भक्ती करूया. with the fruit of your lips. पोटाच्या फळाने Just praise Him and worship Him, त्याची उपासना भक्ती करूया. saying, Thank you, Lord. प्रभू आम्ही आभार मानतो. Thank you, Lord. प्रभू आम्ही आभार मानतो. Thank you, Father. पिता आभार मानतो. For all that you've done, we want to thank you, Lord. जे सर्व तू आमच्यासाठी केलेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We give you our heart. प्रभू आमचं हृदय आम्ही तुला देतो. We give you our soul. आमचा जीव आत्मा देतो. Have your way in us. प्रभू आमच्या जीवनात तुझी इच्छा पूर्ण हो. Have your way in us. तुझी इच्छा पूर्ण हो. You be increased, Lord. प्रभू तुझी वृद्धी हो. You be increased, Lord. प्रभू तुझी वृद्धी हो. Thank you, Jesus. येशू Thank you. धन्यवाद. We worship you, Father. आम्ही उपासना भक्ती करतो. Thank you, Father. Thank धन्यवाद. you, Jesus. This is my desire to Lord, with all my heart, I worship you. And all I have within me,
have your way within us. प्रभू आमच्या जीवनात तुझी इच्छा पूर्ण हो. You have your way, O Lord. तुझी इच्छा पूर्ण Take हो. control, take charge. We give you all the glory, honor, and गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला देतो. amen. 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 Hallelujah. Hallelujah. We are serving the name above all names, the name of Jesus Christ. सर्व नावावरून जे श्रेष्ठ नाव प्रभू येशूच्या नावाची आपण उपासना Let us भक्ती sing करत this आहोत. wonderful Marathi hymn and praise His name. हे मराठी उपासना संगीतामधील गीत गाऊया, त्याची स्तुती करूया. राजाची सुवार्ता या जगात सांगाल का? हालेलुया, हालेलुया, गौरवे करजाल का? ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का? हालेलुया, हालेलुया, गौरवे करजाल का? त्या विना हाती टाळ मृदुंग, आळवा प्रेमे होनी दंग. त्या प्रभूचा गोड महिमा गाऊनी दाबाल का? हालेलुया, हालेलुया, गौरवे करजाल का? संकटे येता तो तरी साथ येई धावूनी देजणी हात. त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का? हालेलुया, हालेलुया, गौरवे करजाल का? दाविली प्रीती त्या गुणी प्राण, जिंकले वेगे मृत्यू सैतान. तो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का? हालेलुया, हालेलुया, गौरवे करजाल. या अहो कष्टी या पराक्रांत, या विसावा घ्या सौख्य नितांत. दीनबंधू या जगाचा ख्रिस्त हा सांगाल का? हालेलुया, हालेलुया, गौरवे करजाल का? ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का? हालेलुया, हालेलुया, गौरवे. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ज्या वेळी येते दुःख करता धावा देतो सुख. ज्या वेळी येते दुःख करता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. किती नम्र येशू झाला पापी जणा तारायाला. किती नम्र येशू झाला पापी जणा तारायाला. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा
everlasting God. आपण सनातन देवाची सेवा करत आहोत. Everything in this world will end. या जगात सर्व गोष्टी संपणार But we आहेत. serve a God who is everlasting. आपण अशा देवाची सेवा करतो तो सनातन सार्वकालिक He is the आहे. same yesterday, today, and forever. काल आज युगाने तो एक सारखाच आहे. He never changes. तो बदलत नाही. The miracles that He has done in the past, जे चमत्कार त्याने भूतकाळात केले He can do it now as well. Amen. आताही तो करू शकतो. आमेन. Can you declare that our God is everlasting? आपण जाहीर करूया का आपला देव हा सनातन है देव जावेदा आहे. यीशु मसीह. Amen. Our God is everlasting Let us all God. praise Him. Let us all glorify His name. आपण त्याच्या नावाची स्तुती करू, त्याच्या नावाचा गौरव करू. तू
am a new creation in Christ. ख्रिस्तामध्ये मी नवीन उत्पत्ती आहे. The old things have gone. जुने ते होऊन गेले, Behold, everything has become new. पहा सर्व नवे झाले आहे. Is our life transformed when we received Christ? ख्रिस्त स्वीकारल्यानंतर आपल्या जीवनाचं रूपांतर Yes, झालं आहे church. का? He came into our lives and He transformed us. मंडळी, तो आपल्या जीवनात आला आणि आपलं जीवन बदललं. Let this be our prayer today. आज आपली ही प्रार्थना असू द्या. That Lord, in every situation, open the eyes of my heart. प्रत्येक परिस्थितीमध्ये माझ्या अंतःकरणाचे चक्षु उघड. Help me to see you high and lifted up in every situations of my life. माझ्या जीवनात प्रत्येक परिस्थितीमध्ये मी हे पाहावं की तुझं नाव उंचावलं And the जावं. only thing that I am going to do is just praise you. मी एकच गोष्ट करणार, ती तुझी स्तुती. Hallelujah. हालेलुया. Our God is great in power. आपला देव He is सामर्थ्यात पूर्ण great in आहे. glory. गौरवामध्ये थोर आहे. Let us all praise Him. आपण त्याची स्तुती करूया. Open the eyes. Open the eyes of my heart, Lord. Open the eyes of my heart. I want to see you. I want to see you. Open the eyes of my heart, Lord. Open the eyes of my heart. I want to see you. I want to see you. To see you high and lifted up, shining in the light of your glory. Pour out your power and love as we sing, holy, holy, holy. You are high and lifted up, shining in the light of your glory. Pour out your power and love as we sing, holy, holy, holy. Holy, holy, holy. You are holy, holy, holy. Holy, holy, holy. I want to see you. Holy, holy, holy. Holy, holy, holy. You are holy, holy, holy. I want to see you. Praise Him, you heavens and all earth above. Praise Him, you angels and heavenly hosts. Let the whole earth praise. Come on, church, praise Him. Praise Him, the sun, moon, and bright shining star. Praise Him, you heavens and waters and sky. Let the whole earth praise Him. Great in power, great in glory, great in mercy, King of heaven, great in battle, great in Zion, great in Zion, King over all the earth. Come, now is the time to worship. Come, now is the time to give your heart. Come, just as you are to worship. Come, just as you are before your God. One day every tongue will confess to our God. One day every knee will bow. Still the greatest treasure remains for those who gladly choose you now. One day every tongue will confess you are God. And one day every knee will bow. Still the greatest treasure remains for those who gladly chose you now. Great
प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. You are king over all the earth. Lord. प्रभू सर्व पृथ्वीचा तू राजा आहे. You are the king of my life. माझ्या जीवनाचा तू राजा आहे. You are my strength. प्रभू तू माझं बळ, You are my hope. तू माझी आशा. Everything that I need is in you, Lord. प्रभू मला जी काही आवश्यकता गरज आहे तुझ्यामध्ये आहे. Church, let us all lift up our hands at this time मंडळी आपले हात उंच करूया. and just tell him that, Lord, you are my only hope प्रभूला सांग, प्रभू केवळ माझी आशा तू आहे. and I trust in you प्रभू तुझ्यावरती भरोसा and I ठेवतो. trust in you प्रभू तुझ्यावरती भरोसा and I ठेवतो. trust in you, Father. प्रभू तुझ्यावर भरोसा ठेवतो. I'm not trusting the problems that are showing me. प्रभू ज्या समस्या माझ्या जीवनात आहेत त्याच्यावरती मी भरोसा ठेवत I'm नाही. not trusting the situations that are seeming to be out of my hand, Lord. जी परिस्थिती माझ्या हाताबाहेर आहे परमेश्वर, मी त्याच्यावरती भरोसा ठेवत But नाही. I'm going to trust in you, Lord. प्रभू मी तुझ्यावर भरोसा ठेवेल. You are my living hope. तू माझी जिवंत आशा, You are my strength. तू माझं बळ. My strength comes only from you, Father. पिता माझं बळ केवळ तुझ्याकडून We येतं. cannot do anything on our own strength, प्रभू स्वतःच्या बळाने आम्ही काहीच करू शकत नाही. but by your strength we can do everything. प्रभू तुझ्या बळाने आम्ही सर्व काही करू शकतो. Hallelujah. 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 Church, open your mouths and start praising Him. मंडळी आपले मुख उघडूया, त्याची स्तुती करूया. Hallelujah. Hallelujah. Thank you. Hallelujah. Thank you. Thank Let you, Lord. praise arise in this place. As His children, let us all lift His name on high या together. ठिकाणी स्तुती उंचावली Oh, जावं, त्याचे लेकरं hallelujah, नात्याने त्याची स्तुती hallelujah, भक्ती करूया. hallelujah, hallelujah. Hallelujah. We worship you, we प्रभू तुझी worship उपासना you, we भक्ती करतो, worship you. तुला Father. गौरव देतो. We praise you, we praise प्रभू you, आम्ही तुझ्या we नावाची praise स्तुती करतो, you. कारण तू You महान. are holy, you are holy. त्यासारखा दुसरा कोणी नाही. Hallelujah. धन्यवाद. Thank you, thank you, thank you, thank you, Blessed be your Jesus. wonderful. Thank you, thank you. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा, मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा, मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर,
पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वासयोग्यता देखूं मैं उतर मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचे। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी ही मर्जी, आए तेरा राजा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा,
thank you, God, for your presence. तेव्हा आम्ही तुझे उपकार मानतो, येशू तुझे उपकार मानतो तुझ्या उपस्थितीबद्दल. Only you are worthy to be praised, Father God. पिता परमेश्वर, केवळ तूच योग्य आहे की आम्ही तुझी उपासना भक्ती करावी. Thank you, God, for your grace upon our life. प्रभू तुझी कृपा आमच्या जीवनावरती याबद्दल आभार मानतो. Thank you, Jesus, for your everlasting love. प्रभू तुझी सनातन प्रीती आमच्यावरती आहे याबद्दल आभार मानतो. Thank you, God, that we can boldly say that your grace is enough for us. प्रभू आम्ही आभार मानतो, तुझी कृपा आमच्यासाठी पुरेशी आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Please be seated in the presence of God. तुझ्या सानिध्यामध्ये स्थानापन्न होऊया. I welcome all of you for the service. या सभेत मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे. And if you are coming and attending this church first time, I request to please stand on your place this time. जर या ठिकाणी येऊन प्रभूची उपासना भक्ती करण्याची तुमची पहिली वेळ आहे तर कृपा करून आपल्या जागेवर उभे राहा. We all are coming regularly and worshiping and praising God. Okay, that sister is there. We ती बहीण welcome you, आहे. sister. Let us clap our hands. या and बहिणीला welcome टाळ्या that वाजवून sister. स्वागत करूया. We believe that you are coming in this church, attending the worship. You will be blessed and your family will be blessed. आमचा विश्वास आहे तुम्ही या सभेमध्ये असताना तुम्ही आणि तुमचं कुटुंब आशीर्वादित होईल. Please be seated. आसन ग्रहण करा किंवा Let us welcome Pastor Stephen Dar as he comes and minister to us from the Word of God. Let us clap our hands and welcome him. पास्टर स्टीवन दार येत असताना टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. I request Master Nihit Vikram Samudre to please come forward. कुमार विनीत समुद्रे यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यावं. Let's clap our hands for it. टाळ्या वाजूया त्याच्यासाठी. Master Nihit Vikram Samudre has stood first place in Mission Olympic Games on 12th April 2026. 12 एप्रिल 2026 मध्ये त्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. He has stood first place in Euro School Inter-School competition for skating. आणि स्केटिंगसाठी युरो स्कूल इंटर स्कूल स्पर्धेमध्ये त्याला प्रथम स्थान मिळालं आहे. टाळ्या वाजवाना द्वारात. He has stood third place in skating for Crimson Global Inter-School competition. त्याला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालंय स्केटिंगसाठी क्रिम्सन ग्लोबल इंटर स्कूल स्पर्धा. He has stood third place in Rolex Athletic Championship for skating. आणि तिसरा क्रमांक त्याला मिळाला आहे रोलर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप. Nikhit also participated in 79 minutes non-stop skating marathon and has won 3 world records. First is for Guinness Indian Book of World Records. आणि त्याला न थांबता 79 मिनिटं त्याने स्केटिंग केलेली आहे आणि त्याला 3 जागतिक पारितोषिक मिळाले आहेत. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जागतिक पुस्तकामध्ये त्याचं नाव आलेलं आहे. अजून आहे गळ्यात इतके मेडल आहे पण बाबा वाकलेला नाही, मजबूत आहे. He participated in 79 minutes non-stop skating marathon and won UN Book of World Records. UNO बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. This is still not over. We are proud of him. अभिमान वाटतो आम्हाला त्याचा. He has won record for 79 minutes non-stop skating for United States of America Book of World Record.
त्याला अजून एक पारितोषिक मिळालं आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वर्ल्ड रेकॉर्ड. आपण सर्व उभे राहूया आणि टाळ्या वाजूया त्यासाठी. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात आपण आसन ग्रहण करूया. We thank God. प्रभूचे आम्ही आभार मानतो या त्या जीवनाबद्दल. The word of God says देवाचं वचन आपल्याला सांगत आहे that those who are planted in the house of the Lord shall flourish in the courts of the Lord. जे परमेश्वराच्या घरात रोपलेले आहेत ते परमेश्वराच्या अंगणामध्ये This is a beautiful समृद्ध होतील. example of this. आणि त्याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे. And we are so proud आम्हाला अभिमान आहे that God has elevated him to this level. या पातळीमध्ये परमेश्वर त्याला उंचवला आहे. If you or your children receive such kind of personal award, certificate, cup, bring them in the house of the Lord, and we shall be very glad to felicitate them in the house of the Lord for the glory of जर God. तुम्हाला किंवा तुमच्या लेकरांना अशा प्रकारचे चषक मिळत आहेत, पदक मिळत आहे, प्रमाणपत्र मिळत आहे, तुम्ही घेऊन या प्रभूच्या घरामध्ये त्यांचा सत्कार केला जाईल प्रभूच्या गौरवासाठी. It's exactly 12 o'clock. बरोबर 12 वाजले So happy noon. आणि शुभ दुपार, So it's a सुखी दुपार. great thing to be in the house of the Lord. Amen. प्रभूच्या घरात असणं हे चांगलं आहे. आमेन. Are you glad to be in the house of the Lord? प्रभूच्या घरात आहात, खुश आहात Can का? I hear loud hallelujah? Hallelujah. This year has been declared as the year of experiencing God's presence in our lives. हे वर्ष जाहीर करण्यात आलं परमेश्वराच्या सहवासाचा आपल्या जीवनात अनुभव घेणे. And God has promised us through His word in Exodus chapter 33 verse 14. निर्गमनाच्या 33 अध्याय 14 वचनामध्ये देवाने आपल्याला अभिवचन दिलं Almighty आहे. God says that my presence is going to be with you and I will give the rest. परमेश्वर म्हणाला मी स्वतः येईल व तुला विसावा देईल. We are looking at the biblical characters from the word of God that experience the presence of God in their life. पवित्र शास्त्रामधून आपण काही लोकांना पाहतो ज्यांनी देवाच्या सहवासाचा अनुभव घेतलेला आहे. We look at the life of Moses. आपण मोशेचं जीवन पाहिलं. The presence of God in the life of Moses tells us that God's presence is our assurance. आपण पाहतो मोशेच्या जीवनामध्ये आपण पाहिलं की देवाचा सहवास मोशेच्या जीवनामध्ये म्हणजे आपले असणारी शाश्वती खात्री. Joshua chapter 1 verse 17 the word of God says, यहोशायाचा पहिला अध्याय 17 वचन. as we hearken unto Moses in all things, the Israelites say that so will we hearken unto thee. Only the Lord thy God be with thee as he was with Moses. यहोशायाचा पहिला अध्याय वचन 17. जसे आम्ही सर्व बाबतीत मोशेच्या ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू, मात्र तुझा देव परमेश्वर मोशे बरोबर होता तसाच तुझ्या बरोबर असो. Joshua chapter 3 verse 7 the word of God says, यहोशायाचा तिसरा अध्याय 7 वचन. this day will I begin to magnify thee in the sight of all Israel, that they may know that as I was with Moses, so I will be with thee. यहोशायाचा तिसरा अध्याय 7 वचन. परमेश्वर यहोशुआला म्हणाला, आज मी सर्व इस्रायल लोकांच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास आरंभ करील. मी जसा मोशे बरोबर होतो तसाच तुझ्या बरोबर मी आहे हे त्यांना कळून We all येईल. need assurance in our life, आपल्या जीवनामध्ये सर्वांना शाश्वती खात्री पाहिजे especially असते. when we are into different phase of our life. वेगवेगळ्या परिस्थितीतून आपल्या जीवनातून जात असताना When we go to the phase where we are, maybe you are just married, आणि तुम्ही अशा जीवनाच्या टप्प्यातून जाता की तुमचं नुकतंच लग्न or झालं, maybe you have just become parents, कदाचित तुम्ही नुकतेच आई वडील झालात, or you have joined in a company. किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये नवीनच कामाला लागलात. Any transition is difficult. आपण पाहतो प्रत्येक गोष्टीमध्ये बदल घडणारा हा जरा कठीण And असतो. even if the most experienced person, when he goes to a different phase of life, he needs some assurance. आपण पाहतो किती अनुभवी व्यक्ती असला तरी जीवनाच्या वेगळ्या टप्प्यात जात असताना त्याला खात्री Here पाहिजे we see असते. that Joshua is taking the responsibility of Moses after the death of Moses. आपण पाहतो यहोशुआ जबाबदारी घेत आहे मोशेच्या मृत्यूनंतर. Joshua steps into a leadership place आणि मोशा आता पाऊल टाकत आहे नेतृत्वामध्ये and he is fearful. आणि त्याला भीती वाटत And आहे. that's where the word of God comforts him that as I was, God said that as I was with Moses, so I am going to be with you. त्याच ठिकाणी देवाचं वचन यहोशुआला म्हणत आहे की जसा मी मोशे बरोबर होतो
मी तुझ्या बरोबर असेन. I believe that this is not just a promise, but this is the assurance for each one of us. No matter who we are, no matter what stage we are in, or no matter where we are, whether boy or girl or young or old, wherever we are, this is the assurance that the presence of God who was with us is going to be with us and will continue to be with us in the future. मला असं वाटतंय की अभिवचन जे आहे शाश्वत परमेश्वराने आपल्या प्रत्येकांना दिलेले, मग तुम्ही तरुण असा किंवा वृद्ध असा, तुमच्या जीवनाच्या कोणत्या टप्प्यामधून जात असाल, परमेश्वर म्हणतो जसा मी त्याच्याबरोबर भूतकाळामध्ये होतो त्याच्याबरोबर पुढे असेल तो आपल्यालाही सांगत आहे. God's presence is the secret of the greatness of Moses. मोशेसच्या महान गोष्टीबद्दल परमेश्वराची उपस्थिती हे रहस्य We होतं. all have read about Moses, आपण सर्वांनी मोशेबद्दल वाचलेलं a आहे. great deliverer of the children of Israel. इस्रायल लोकांचा महान सुटका करणारा. He was a great person who was the lawgiver of the children of Israel. आपण पाहतो महान व्यक्ती ज्याने इस्रायल लोकांना नियमशास्त्र The दिलं. people of Israel had great honor and great pride to be calling themselves as the children of Abraham, and also they had a great pride and honor for Moses, who was the liberator and the lawgiver of the children of आपण Israel. पाहतो इस्रायल लोकांना अभिमान होता, ते म्हणत होते आम्ही मोशेची संतान आहे, आणि त्यांना अभिमान होता मोशेबद्दल की मोशेने त्यांना त्या मिस्र देशातून त्यांची सुटका केली. But from where or what was the secret of the greatness of Moses? आपण पाहतो मोशेच्या जीवनामधील महान रहस्य काय होतं. You know, in the first 40 years of the life of Moses, मोशेच्या आयुष्याचे पहिले 40 when वर्ष Moses was in the Pharaoh's palace, ज्यावेळेस मोशे फारोच्या महालामध्ये होता, he was growing in that palace with the best of all the things that he could have, best of food, best of experience, best of knowledge, everything was best. Servants were at his command to serve him. आपण पाहतो ज्यावेळेस मोशे त्या पहिल्या 40 वर्षांमध्ये लहानसा मोठा झाला, सर्व उत्तम गोष्टी त्याला मिळाल्या, उत्तम भोजन त्याला मिळालं, उत्तम त्याला प्रशिक्षण मिळालं, सर्व नोकर होते, तो बोलला की त्याच्या समोर हजर झाले. And the word of God says in Hebrews chapter 11 verse 24 to 27 इब्री कारसपत्र याचा 11वा अध्याय 24 ते 27 that वचन. at the right age योग्य वयात आल्यानंतर Moses came to know his identity. मोशेला त्याची ओळख काय कळाली. He came to know that his identity is not the child of the Pharaoh or the future Pharaoh, but he knew that he was a Jew. मोशेला कळालं होतं की आता माझी ओळख फारोचा पुत्र म्हणून नाही, परंतु मी यहुदी आहे. But just knowledge is not enough. ज्ञान असणं पुरेसं नाही. The word of God says देवाचं वचन in सांगतं, James chapter number 4 verse number 17, याकोबाचे पत्र याचा 4 अध्याय 17 those वचन. who know to do good but does not do it, to them it is a sin. ज्याला चांगले करणे माहिती आहे आणि तो ते करत नाही त्याच्यासाठी ते At पाप the आहे. right age, according to the Jewish calendar or Jewish culture, the right age for a boy is 40 years. 40 years is age of maturity. आपण पाहतो यहुदी संस्कृतीप्रमाणे, यहुदी दिनदर्शकांप्रमाणे जेव्हा मुलगा 40 वर्षाचा होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ते प्रौढता येते. Ours is different. What is the maturity age for boys in our Indian? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मुलाचं वय किती आहे की तो प्रौढ झाला आहे? 21. Girls 21, मुलगा 18. मुलगी 18. Jewish culture 40 years. यहुदी संस्कृती 40. So when he came at the right age, त्यावेळेस तो योग्य वयात आला, he knew his identity. त्याला माहिती त्याची ओळख काय आहे. Knowing that his identity is not the next Pharaoh, but his identity is that he is an Israelite. त्याला कळालं की आता माझी जी ओळख आहे भावी फारो नाही, परंतु मी इस्रायली आहे. So he thought that he was great. त्याला वाटलं मी फार Because महान. all this while, close to I think so it should be 37 to 36 years, he was there in the Pharaoh's palace. आपण पाहतो 37 ते 40 वर्ष तो कुठे होता? तो फारोच्या And महालात. he thought that I can deliver the people of Israel by the strength of my arms. त्याला वाटलं की माझ्या मनगटीच्या ताकदीने मी इस्रायलची So सुटका करेल. Israelite and when Egyptians were fighting, एक मिस्री आणि इस्रायली भांडत असताना went over there. त्या ठिकाणी मोशी गेला He was a muscular man. आणि तो एकदम WWF पैलवान होता. You know, he was so strong, तो इतका बलवान होता, he killed that Egyptian त्या मिस्राला त्याने मारला आणि तो मेला, and he did the funeral there itself. आणि तिथंच पायाने कबर खोदून त्याची No need to प्रेतक्रिया. go to cemetery. कब्रस्तानात जायची गरज Murder नाही, there, funeral service there itself. आणि तिथंच तो मेला आणि तिथंच प्रेतक्रिया सभा. So strong. इतका ताकदवर. Knowledge is good. ज्ञान चांगलं आहे, But the problem is that he thought that by my strength, by my power,
by my warrior skill, I can deliver the people of Israel. त्याला वाटलं की माझ्या कौशल्याने, माझ्या ताकदीने, माझ्या युद्ध कौशल्याने मी इस्रायल लोकांची सुटका करू The word of शकतो. God says. त्याच वचन The next सांगतं. day, when two Hebrews were fighting, दुसऱ्या दिवशी दोन इब्री भांडत होते. they said that, are you going to kill us like you did yesterday? काल केलं मारलं तसं आम्हालाही मारून टाकणार का? He feared. He went to Midian to take care of the father-in-law's sheep. तो घाबरला, मिद्यानामध्ये गेला आणि सासऱ्याचे मेंढर राखत होता. As he was taking care of the father-in-law's sheep, जसे सासऱ्याचे मेंढर तो राखत होता God was preparing a shepherd for the people of Israel. आणि इस्रायल लोकांसाठी देव त्याची तयारी करत होता मेंढपाळ Then म्हणून. he came to know that he thought once upon a time I was great. He came to know that I am nothing. एक वेळेस तू म्हणत होता की मी फार महान आहे, आता त्याला कळालं की आता मी शून्य आहे. That's where when God revealed himself through the burning bush which burned but did not consumed. त्यामुळे देवाने त्याला प्रगट केले, जे जळतर झुडूप जे जळत होतं पण भस्म होत When he नव्हतं. came in the encounter of the living God, जिवंत देवाची तोंड त्याची भेट झाली. he came to know that I was nothing. त्याला कळालं की मी काहीच He said that नाही. I cannot speak. तो म्हटला मी बोलू शकत नाही. The same Moses who was well educated in the Egyptian knowledge, he came to zero and said that I cannot speak. आपण पाहतो मोशे जो मिश्रित ज्ञानामध्ये इतका परिपक्व झाला होता, तो आता म्हणत आहे की मी बोलू शकत नाही. God said that I have heard the cry of my people. ते म्हटलं माझ्या लोकांचं मी आक्रंदन ऐकलं I want to आहे. tell you good news this morning, this afternoon. आज दुपारी मला चांगली वार्ता सांगायची आहे. God is a prayer answering God. देव Amen. प्रार्थनेचं उत्तर देणारा देव. He heard the cry of the afflictions of the children of Israel. You might be crying for your children, crying for your husband, crying for your relatives. I want to tell you good news that God has heard your cry. आपण पाहतो की जे आक्रंदन इस्रायल लोकांचं होतं परमेश्वराने ऐकलं, तसंच तुम्ही तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या पतीसाठी, तुमच्या इतर गोष्टी नातेवाईकांसाठी आक्रंदन करत असाल, परमेश्वराने ती प्रार्थना ऐकली आहे. Then the next 40 years, third 40 years of his life, he is back in the Pharaoh's palace. त्याच्यानंतरचे 40 वर्ष तो कुठं परत आला तर The फारोच्या same महालात. place where he left out of fear. जे जागा त्याने भीतीने सोडली त्याच जागेत परत The आला same place he is able to stand before the Pharaoh. आणि त्याच ठिकाणी फारोसमोर तो उभा राहिला. By the way, that was the encounter at the burning bush was not the first time and the last time that Moses went in the presence of God. आणि ज्यावेळेस जर तर धुडूप त्याने पाहिलं, ती पहिली आणि शेवटची वेळ नव्हती की देवाच्या सानिध्यात तो होता. Every time Moses went in the presence of God, he inquired of God and then he stood before the Pharaoh. प्रत्येक वेळेस मोशे परमेश्वराच्या सहवासात गेला, परमेश्वराकडून मस्तत गेल्यानंतर फारोकडे गेला. First 40 years he thought that I am great. पहिले 40 वर्ष त्याला वाटलं मी कोणीतरी महान. Second 40 years दुसरे 40 वर्ष in the desert of Midian he came to know that I am nothing. त्या मिद्यानाच्या जंगला अरण्यात त्याला कळालं मी काहीच I नाही. am a big zero according to the worldly standards. जगाच्या स्तराने पाहिलं तर मी सर्वात मोठा भोपळा शून्य. Third 40 years त्याच्यानंतरचे 40 वर्ष he came to know त्याला कळालं that what God can do to a person who is nothing and God can make him somebody greater. आणि देव जो व्यक्ती काहीच नाही त्याला किती महान बनवू शकतो. What was the secret behind his greatness? आणि त्याच्या थोरवी मागचं रहस्य काय? His greatness was not because of his education. त्याचा शिक्षण हे त्याच्या थोरवी नव्हती. His greatness was not because of the person whose hand was upon his head, a human hand, मानवी त्याच्या डोक्यावरती हात होता त्या व्यक्तीमुळे त्याचं महानता नव्हती. but his presence of God was the secret of his greatness. त्याच्या थोरवीचं रहस्य काय होतं? देवाचा सहवास. God promised him in Exodus chapter 33 verse 14. एक निर्गम 33:14 मध्ये देवाने त्याला अभिवचन God दिलं. said that my presence shall go with thee ते म्हटलं तू जिथे जाशील मी and तुझ्याकडे I will give येईल. thee rest. मी तुला विसावा येईल. What did Moses answer to such a promise of God? देवाच्या अशा अभिवचनाला प्रत्युत्तर मोशेने काय What did he दिलं? answer? काय उत्तर दिलं? Before we go to that verse, त्या वचनाकडे जाण्यापूर्वी Moses didn't say, God, मोशे म्हटला नाही देवा you have given me a great promise. तुम्हाला महान अभिवचन I दिलं. was just waiting for that promise. त्या अभिवचनाची वाटच पाहत होतो. No, it's a great promise, God. महान अभिवचन आहे देवा, But I will manage some things on my own. पण मी स्वतः काहीतरी व्यवस्था करतो. You know, when I am having a party time, ज्यावेळेस माझी मेजवानीची वेळ असते, give me some space. थोडी मला सूट दे. You see, because my friends are there बघ देवा माझे मित्र आहेत ना, and they will feel bad. No? त्यांना वाईट वाटेल ना देवा. Let them enjoy. You be away. Let them enjoy. त्यांना आनंद करू दे. तू थोडा वेळ बाजूला. When the problem comes now, ज्यावेळेस समस्या येईल ना, I will call you. देवा तुला बोलवतो. Make sure you come on time. हा खात्रीने देवा वेळेवर ये. If you don't come, that's all finished. देवा आला नाही तर संपलंच. You have given the promise. तू अभिवचन दिलंय, Party time, you be outside. I will handle.
मेजवानी पार्टीच्या वेळेस तू बाहेर थांब, मी बघतो सगळं काय. When sorrow come, I will call you. दुःख आलं की लगेच बोलतो You तुला. must be there. तू असला पाहिजे. That's how we behave with God's presence. देवाच्या सहवासात बरोबर We आपण असं think that वागतो. God's presence is like rubbing that jadoo ka pot and the Ah. jinn coming out of it. चिराग घासला की जिन बाहेर आला. That is not the presence of God. ती देवाची उपस्थिती नाही That's हो. not what Moses said. मोशे असं म्हटलं नाही. Moses said in Exodus chapter 33 verse 15. निर्गम 33:15 And मध्ये मोशे Moses म्हटला, replied to God. He Mo- said that if thy presence not go with me, carry us not up hence. निर्गम 33:15. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नको. Even it had to be in the promised land. Moses said to God, if your presence is not there with me, that promise of land cannot be of any benefit to me. मोशे म्हणाला, अभिवचन दत्तभूमी तू देत आहे, पण तू जर येणार नाही माझ्या बरोबर तर त्याचा आम्हाला काहीच लाभ नाही. God's presence is not a magical lamp that you brush and then the jinn comes and says, I am there with you. आणि मग देवाचं अभिवचन असं नाही की तुम्ही तो चिराग घासला आणि देव म्हणतो आलो मी, सांग काय करायचं. God's presence is always with us. देवाची Hallelujah. उपस्थिती नेहमी आपल्या Every बरोबर आहे. moment of our life. आपल्या जीवनाच्या Be प्रत्येक it क्षणात, sorrow, be it gladness, be it wellness, be it sickness. Every day Moses said that I cannot take a step ahead without your presence. Even it had to be in the promised land, I want you to be with me. If no presence of God, no promised land. He is there with me all the time. दुःखात असो, सुखात असो, आजारी असो, निरोगी असो, मोशे म्हटला की प्रभू जोपर्यंत तू माझ्या बरोबर येत नाही, मी एक पाऊलही पुढे टाकणार नाही. Moses refused to move even one step without the presence of God. मोशेने नाकारलं, प्रभू तू आला नाहीस तर मी एक पाऊल देखील पुढे जाणार नाही. Success is not about talent. कलागुणावर आपलं यश अवलंबून नाही. Success is not about strength. यश आपल्या याच्यावर अवलंबून नाही की आपल्याकडे Success किती is ताकद not आहे. about position. आपलं पद जे आहे त्याच्यावरती यश नाही. Success is all about God's presence. यश म्हणजे काय? देवाची It's उपस्थिती. all about God's presence. देवाची उपस्थिती म्हणजे यश. God's presence is the secret of greatness. थोरवीचं गुपित काय आहे तर देवाचा सहवास. Secondly, we see from the life of Moses that God's presence can continue and will continue across to generations. आपण पाहतो मोशेच्या जीवनातून देवाचे जे सहवास आहे आपल्या जीवनामध्ये असेल, फक्त आपल्या बरोबरच नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढींसाठी. God said to Joshua, देव यहोशूआला don't be म्हणाला, afraid. भिऊ नको. As I was with Moses, so I will be with you. जसा मी Hallelujah. मोशे बरोबर होता तसा मी तुझ्या बरोबर There is असेल. no expiry date to God's presence. देवाच्या उपस्थितीला तारीख बाह्य God नाही. said that I was and I will be and I will be with you always. ते म्हटला मी होतो आहे सदा सर्वदा राहील. Power of God cannot be diminished by generation. कोणत्याही पिढीने देवाचं वचन कमी होऊ शकत नाही. Presence of God cannot be changed because the persons are changing and times are changing. वेळोवेळी लोक बदलतात, वेळ बदलती, देवाचं वचन बदलत नाही. Many times we think, oh, pastor is Moses. तुम्ही म्हणलं हो पास्टर तो मोशे होता. Where is Moses? Where I am. मोशे कुठं, मी कुठं. Oh, pastor, that was Joshua. पास्टर तो यहोशूआ होता. Where is Joshua? Where I am. अहो यहोशूआ कुठं, मी You know, कुठं. we are busy saying, where is Joshua? Where I am. Where is Abraham? Where I am. Where is Moses? Where I am. I am ash, trash, and waste. आपण व्यस्त असतो म्हणण्यामध्ये मोशे कुठे, मी कुठे, यहोशूआ कुठे, मी कुठे, धूळ कचरा माती चिखल मी. Jesus said, I will be with you till the very end. येशू Hallelujah. म्हटलं युगाच्या The God समाप्तीपर्यंत of तुमच्या बरोबर Abraham, आहे. the God of Moses, the God of Jacob, the God of Joshua, the God of Daniel, the God of Shadrach, Meshach, and Abednego, the same God is with us. He is Emmanuel, God with us. आणि हे सर्व देवाच्या सेवकाचे नाव घेतले. देव आपल्या बरोबर आहे. इमॅन्युअल, देव आपल्या बरोबर. The presence of God is देवाची not उपस्थिती. something that we start from the zero presence of God. God says that I have been with them and I will continue to be with you. देवाची उपस्थितीमध्ये शून्य नाही, पण देव म्हणतो की मी त्याच्या बरोबर आहे, इथून पुढे असेन. God's presence brings divine favor and authority. देवाची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये दैविक कृपा आणि अधिकार Divine आणतात. favor and authority. दैविक कृपा आणि अधिकार. Joshua chapter 3 verse 7, the word of God says. यहोशूआ 3:7. And God said to Joshua, देव यहोशूआला म्हणाला, what did he say? देव काय म्हणाला? I will magnify thee. मी
तुला उंच करेल. मी तुला मोठं करेल. क्षमा करा, मी तुम्हाला मोठं करेल. I will magnify thee. मी तुला मोठं करेल. You know, that is the favor of God. मी तुझी थोरवी वाढवेन. When we are in unlikely places, न आवडत्या ठिकाणी ज्यावेळेस आपण असतो, when we are in the places where the situation is trying to pull us down, त्या परिस्थितीमध्ये असतो की परिस्थिती आपल्याला खाली ओढण्याचा प्रयत्न God करते. says, my favor is upon thee. I will magnify thee. ते म्हणतो Hallelujah. माझी कृपा तुझ्यावर आहे, मी तुझी थोरवी I will वाढवेल. magnify thee even in the midst of your enemies. तुमच्या शत्रू समोर मी तुमची थोरवी वाढवेल. That's why Psalmist says त्यामुळे स्तोत्र करता that म्हणतो, he prepared the table before me in the presence of my माझ्या enemy. शत्रू देखत तमस पुढे ताट वाढितो. David, even he was unlikely or undesired by the family members to be counted as the one whom Samuel should anoint. Still God's favor was on David, and David elevated him. आपण पाहतो की दावीद ज्यावेळेस त्या घरामध्ये असताना त्याला सर्व समजले की हा काहीच कामाचा नाही, याचं काहीच होणार नाही, परंतु देवाने शमूएलाद्वारे दावीदाला अभिषेक केला. Many times पुष्कळच्या वेळेस we are busy blowing our own trumpet. पुष्कळच्या आपली स्तुतारी आपण वाजवत I am असतो. this and I am this and I am that and I am that, and we move according to that swing, and we think that everybody should praise me. आपण म्हणतो मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे आहे ते आहे. लोक जसे प्रवाहाने वाहतात आपण तसे वाहत राहतो आणि आपल्याला लोकांनी एवढं आबा I करावे. still remember when I was in Delhi, I did my 3 years of BTH over there. मला अजून आठवतं दिल्लीमध्ये 3 वर्षाचं मी बीटीएच My केलं. only aim was to finish my Bible study over there, theological study, that's all. माझा फक्त उद्देश हा होता की ईश्वर परिज्ञानाचा अभ्यास पूर्ण But करणे. when the students used to come for the Bible college, ज्या बायबल कॉलेजला विद्यार्थी यायचे, their talk of the day is that who will become the president and the vice president of the student body. त्या दिवसाचा विचार असा असायचा की विद्यार्थ्यांसाठी कोण प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट I didn't बनणार. have any of those ideas. माझ्या कल्पनेबाहेर I होतं ते. said, why to take unwanted responsibilities? म्हणजे नको ती जबाबदारी काय Let घ्यायची, me focus on my studies. माझ्या अभ्यासावर लक्ष That's केंद्रित all. करतो बास. So when my first year I was in the second semester of my first year. पहिल्या वर्षाच्या दुसऱ्या सेमिस्टर मध्ये मी होतो. One of my colleague, माझा एक he said, जोडीदार म्हणाला, Stephen, aren't you thinking to become the vice president of the student body? स्टीवन तू का नाही विचार करत स्टुडंट बॉडीचा व्हाईस प्रेसिडेंट व्हायचं. I was thinking that why he's so concerned about me. मी म्हटलं हा रे माझ्याबद्दल काय एवढा विचार Then करतोय. he said that Stephen, you have good leadership skill. स्टीवन नेतृत्वाच्या तुझ्याकडे चांगलं कौशल्य आहे. I said, brother, I came for my BTH and that is the only thing I want. म्हटलं बंधू इथं बीटीएच करायला आलो तेच पूर्ण करायचंय He मला. said, Stephen, give me only 2,000 rupees. आणि स्टीवन फक्त 2,000 रुपये दे. See, this is how the truth comes out. हा खरं असं बाहेर He येतं. said, give me only 2,000 rupees. फक्त 2,000 And रुपये I दे. guarantee you will become the vice president of the college student body next year. आणि म्हटलं खात्रीने सांगतो पुढच्या वर्षी स्टुडंट बॉडीचे तुम्ही प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट. I said, I am poor person. म्हटलं मी बिचारा गरीब माणूस, You know, I don't have 2,000 rupees. माझ्याकडे 2,000 रुपये नाही. You know, my father and brother Ricky used to send me the MO money to Delhi for my, and I said, I don't have 2,000 rupees. माझ्या वडिलांनी ब्रदर रिकी मला मनी ऑर्डर करायचे पैसे दिल्लीमध्ये. मी म्हटलं अरे बाबा पैसे नाही माझ्याकडे. So I said to him, मी त्याला म्हणालो okay, fine, okay, just imagine that I gave you 2,000 rupees. But- What are you going to do it with the 2,000 rupees so that I can become the vice president? म्हटलं एक कल्पना कर, मी तुला 2,000 रुपये दिले, तू काय करणार आहे व्हाईस प्रेसिडेंट मी होण्याकरिता. He said, तो म्हणाला branded jeans. ब्रँडेड ताडपत्री जीन्स, Branded t-shirt, ब्रँडेड टी शर्ट, branded shoes, 2,000 rupees. नावाजलेल्या कंपनीचे बुट I 2,000 will रुपये. purchase that for you, wear it, and your impression will be totally different. तुम्ही ते परिधान करा, मग तुम्ही एकदम वेगळे दिसाल, एकदम I रुबाबदार. said, if that is for 2,000 rupees, I don't want that. म्हटलं 2,000 रुपये नको मला ते. The next year came, second year, there was the announcement of the student body. मग दुसऱ्या वर्षी परत त्याने पुकारलं की स्टुडंट बॉडी. And then it started from everyone, from the mess in charge, and evangelism in charge, and this in charge, that in charge, sports in charge. And then the vice president of the student body is, and they say that Stephen Naradar. आणि मग त्यांनी मेसमधून सुरुवात केली, इतर गोष्टीवरून सुरुवात केली, विद्यार्थ्यांकडे आले आणि म्हटले व्हाईस प्रेसिडेंट स्टीवन दार. Everybody was happy except this boy. सगळ्यांना खुशी झाली, फक्त हाच रडका नाराज झाला. And he said to me, तो मला म्हणाला, Stephen, don't be so excited. स्टीवन जास्त आता फुगून जाऊ नको. You are
only vice president. तू फक्त व्हाईस प्रेसिडेंट आहे. You have lost your chance to become the president of the student body. स्टुडंट बॉडीचा प्रेसिडेंट बनण्याची संधी तू हुकवली. So I told him, मी त्याला म्हणालो, first of all, I was not planning to become the vice president. एक तर मला बनायचं नव्हतं व्हाईस प्रेसिडेंट. They have made me what to do. त्याने बनवलं, मी काय करू. Without spending 2,000 rupees, I become vice president. 2000 न देता व्हाईस प्रेसिडेंट झालो मी. So he said that I have no idea. I told you I have no idea become the president. मी म्हटलं माझ्या विचारातही नाही प्रेसिडेंट बनायचं. And then the third year, again the beginning of this year, student body newly elected was announced. आणि मग तिसऱ्या वर्षी देखील त्यांनी जाहिरात केली स्टुडंट And बॉडीची. again it started from the sports in charge, this person, mission in charge, this person, mess in charge, this person. And then the vice president also was declared, and the president of the student body for this year is Stephen Nanadar. आणि इतर सर्व विभाग झाले आणि मग ते विद्यार्थ्यांकडे आले आणि ते म्हटले जो प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट त्याचं नाव पुकारल्याने म्हटले स्टीवन दार हे प्रेसिडेंट झाले आहेत. I did not crave for vice president, not for president. मला लालची नव्हती मी व्हाईस प्रेसिडेंट व्हावं किंवा प्रेसिडेंट I व्हावं. said, God, why president now? प्रभू आता का मला प्रेसिडेंट बनवलं. But I want to tell you, मला तुम्हाला सांगायचंय favor of God is upon you. देवाची मेहरबानी तुमच्यावर असेल. God will elevate you. देव Hallelujah. तुम्हाला उंचवेल. With all humility, I can say there is nothing about me, but it's God's favor upon me. मी नम्रतेने सांगतो माझ्याबद्दल काही नाही, देवाची कृपा. Because I was the only Maharashtrian in my batch. माझ्या 16 students, only one and only Maharashtrian. 16 विद्यार्थी होते. 16 विद्यार्थ्यांपैकी मी एकच महाराष्ट्रीयन व्यक्ती. And out of that, 12 were from South India, 12 दक्षिण भारतातले 4 were from North India. आणि 4 उत्तर भारताचे. Favor of God will elevate you even in the unlikely places. न आवडत्या ठिकाणी देखील देवाची कृपा तुम्हाला उंच करेल. God said to Joshua, देव यहोशूआला म्हणाला, I will magnify thee. मी तुला उंचावे. God wants to magnify us in our business. God wants to magnify us in our house. God wants to magnify us in our workplace. God wants to magnify us in our place of studies. Everywhere, God will magnify us. जिथे Hallelujah. आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी जिथे कुठे असू त्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला वाढवणार आहे, उंच करणार आहे. Fourthly, चौथी गोष्ट, we learn from the life of Moses थोरवी परमेश्वर आपली वाढवेल. that God's presence removes fear. देवाची उपस्थिती आपल्या जीवनातून भीती काढून God's टाकते. presence removes fear. देवाची उपस्थिती आपल्या जीवनातून भीती काढून And that's टाकते. what the word of God says. And God said to Joshua many times in the first chapter of Joshua chapter 1, he says, be bold and be strong, for I am with thee. योशाच्या पहिल्या अध्यायामध्ये पुष्कळ देव त्यालाच म्हटला की खंबीर हो, हिम्मत बांध, कारण मी तुझ्या बरोबर आहे. Repeatedly God told him, be bold and be strong. सातत्याने देव म्हटला की कचरू नको, हिम्मत धर. Your fear may say, तुझं भीती म्हणेल. there are different kind of phobias. आणि पुष्कळचे वेगवेगळे कारण आहेत भीतीचे. Where yesterday I was in a house dedication, and one brother, the house dedication house was on 19th floor. आणि काल घराच्या समर्पणासाठी गेलो होतो आणि ते समर्पण करण्याकरिता जो मजला होता 19वा. So one young boy was with me, एक तरुण माझ्या बरोबर होता. and he said, Pastor, I cannot look down. पास्टर मी खाली बघायला घाबरतो. I said, why? म्हटलं का? These people are like ants, they are looking. ते लोक मला मुंगी सारखे You know, I am दिसतात afraid of the heights. आणि मला उंचीची भीती वाटते. People are afraid of many things. पुष्कळशा लोकांना वेगवेगळ्या प्रकारची No भीती. matter what fear you might be having, तुमची कुठली भीती असू द्या, no matter what phobia it might be having, कोणत्या प्रकारची तुमची भीती असू द्या, your fear may say to you that you are not able, but God says, I am more than able. तुमची Hallelujah. भीती तुम्हाला म्हणाल तुम्ही समर्थ नाही करण्याकरिता, पण देव म्हणतो मी Your समर्थपेक्षा fear अधिक may say to आहे. you, you are not able, भीती तुम्हाला म्हणाल तुम्ही हे करू शकणार but नाही. God says, I am more than able. प्रभू म्हणतो की मी समर्थ आहे, Do not be समर्थपेक्षा afraid of अधिक. your enemies. तुमच्या शत्रूंना Do भिवू not be नका. afraid of your sickness. तुमच्या आजाराला घाबरू Do not be नका. afraid of who plans what kind of schemes against you. तुमच्या विरुद्ध कोण काय कट रचेल घाबरू Do नका. not be afraid of who is planning what against you. तुमच्या विरुद्ध कोण काय कट रचत आहे घाबरू Your fear नका. may say you are finished up. God says that I am able to make you a big start, a new start in your life. तुमच्या भीती तुम्हाला सांगेल तुमचं आयुष्य संपलंय, पण देव म्हणतो की मी तुमच्या जीवनात नवीन सुरुवात करेल. God's presence requires obedience. देवाच्या उपस्थितीत काय मागणी आहेत? That's आज्ञापालन. the fifth thing that we learn from the life of Moses. मोशेच्या जीवनातून पाचवी गोष्ट आपण You know, we शिकतो. want God's presence with us. आपल्याला देवाचा सहवास पाहिजे. God, let me do according to my will. देवा माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे. You know, have you seen that? तुम्ही पाहिलं का? We want God. Your presence is there. God, you be there.
देवा तुझी उपस्थिती आणि तू आज या Just ठिकाणी sit over there. तिथंच बस. But your calculation cannot work today. तुझी जी मोजणी आहे ना ते आज काम करत नाही. There are many examples. Look at the first miracle of Jesus in the marriage at Cana. काना गावात येशू ख्रिस्ताचा पहिला चमत्कार पहा. First miracle. पहिला चमत्कार What happened? काय झालं? Grape juice was over. त्या ठिकाणाचा द्राक्षरस संपला. On purpose, I did not say wine. आणि इंग्रजीमधून पाळक साहेब हे तर वाईन बोलत नाहीत. There are many interpretations for that. वाईनचे पुष्कळ grape juice was भाषांतर over. करतात. And the, word द्राक्षरस of- संपला. the stake, the prestige of the marriage was at stake. आणि आपण पाहतो ती प्रतिष्ठा जे ते लग्नाची होती धोक्यात होती. And they went to Mary, ते मरियाकडे mother गेले. of Jesus. येशूची Mary, आई. you had good control over Jesus. Your mother, go tell Jesus to do something. आणि मरिया तुझं येशू ऐकतो, जाऊन येशूला काहीतरी करायला सांग. You know, many times people don't want to go to Jesus. They want to go to other people who they think that they have good control. वशिला लावला का आपलं काम होतंय लगेच. आणि पुष्कळचे लोक येशूकडे जात नाही, जातात कुठेतरी म्हणतात वशिला लावा, येशूला काहीतरी करायला When you are सांगा. in time of need, don't go around the bush. गरज Go असते, straight to Jesus and he will take care of every situation. ज्यास गरज असते त्या झुडपाच्या अवती पळत राहू नका, येशूकडे सरळ जा. We want to call to this prophet who is in the north, this prophet in the south, this prophet who is in United States. That prophet does not know your name, never sees your face, but we will go more to America instead of going to God who is near you. आणि आपण काय करतो, लोकांना इकडं फोन लावतो, उत्तर भारतात, दक्षिण भारतात, अमेरिकेला फोन लावतो, पण येशू जो जवळ आहे त्याच्याकडे जात नाही, फोन लावत बसतो. That जो person माणूस तो लोक तुम्हाला ओळखत says, send me नाही. this much money and then I will give special prayer. आणि तो माणूस म्हणतो, देवाचा सेवक मला एवढे एवढे पैसे पाठवा, विशेष प्रार्थना And they are तुमच्यासाठी ready करतो. to give special money. आणि ते विशेष पैसे देतात, And no special prayer happens and no miracle happens. विशेष प्रार्थना होत नाही आणि चमत्कारही होत नाही. Hey, God is there with you. अरे बाबा, देव तुमच्या He बरोबर does आहे. not charge you anything. तुम्हाला कुठले पैसे तो There घेत is no नाही. charges in God's tariff card. आणि देवाच्या ह्याच्यामध्ये पैसे नाही घेत. Normal prayer, this much rupee. हा, सामान्य प्रार्थना एवढे पैसे द्या, Strong prayer, this much rupees. सामर्थ्यशाली प्रार्थना एवढे पैसे द्या, Pentecostal prayer, this much rupees. पेंटिकॉस्टलची प्रार्थना इतके इतके पैसे, Massage prayer, Pentecostal massage prayer, this much rupees. पेंटिकॉस्टल मालिश इतके इतके पैसे, Pushing prayer, this much rupees. ढकलून खाली पाडणं इतके पैसे. You know, this is what is happening today. आजच्या जगात असं चाललं A आहे. den of robbers is being created. आपण पाहतो की लुटरांची गुहा होत That आहे. which is free, people are roaming from this corner to that corner. Just like the people said, go to Mary. Mary will tell Jesus and Jesus will do something. लोक इकडे तिकडे जातात तसे लोक म्हणाले, शिष्य म्हणाले मरियाकडे जा, येशूला सांगा आणि येशू काहीतरी We करेल. don't have to go through this person, through that person, through this person. Go directly to Jesus. Yeah, man. He is there, a friend so faithful. He is there, a ever-present help in time of need. या व्यक्तीकडे जाऊ नका, त्या व्यक्तीकडे जाऊ नका, येशूकडे जावा, कारण तो आपला चांगला मित्र आहे, संकट समय सदा सिद्ध आहे मदत करायला. Stop going through people through whom you think that we can go through him to Jesus. Mediatorship is over. We have only mediator, that is Jesus Christ, who is the one, the way, the truth and the life. आणि आता ते वेळ गेले की आपण मध्यस्थीद्वारे येशू ख्रिस्ताकडे जातो, परंतु आपण पाहतोय एकच मानवामध्ये मध्यस्थी आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याद्वारेच आपण परमेश्वराकडे जातो. We have access to Jesus Christ. Hallelujah. येशू ख्रिस्ताद्वारे देवाकडे आपण सरळ जाऊ Hebrews शकतो. chapter number 4 verse number 15 says that we can boldly come to Jesus and receive mercy and grace in our time of need. आपल्या गरजेच्या वेळेस आपण धैर्याने त्या राजसनाकडे जातो, जिथे आपल्याला दया कृपा मिळेल. Jesus said, woman, येशू म्हटलं, बाई my time has not come. माझी वेळ आली नाही. And then Jesus said, मग येशू म्हणाला, then the Mary said to the people over there, त्या ठिकाणाच्या लोकांना तो म्हणाला, do what he says. क्षमा करा. मरिया म्हणाले की तो म्हणतो तसं करा. This is the key of receiving the breakthrough in our lives. आपल्या जीवनात कोंडी फोडीसाठी ही किल्ली आहे. Very simple statement. फार सोपं Very विधान, small statement. थोडक्या It शब्दातलं is not a विधान theologically big statement, rocket science to understand this statement. It's very simple. आणि फार मोठी गरज नाही आपल्याला हे विधान समजण्याकरिता. सोपं What शब्द. did Mary say? मरिया काय म्हणाली? Do what
he says. तो सांगेल तसे करा. Our problem is that we do not do what Jesus say. We do what the majority says. We do what our relatives say. We do what our friends say. We do what our tradition has been kept on telling us to do. आणि आपली समस्या आहे की येशू काय म्हणतो ते आपण करत नाही. आपले मित्र काय म्हणतात, आपले नातेवाईक काय म्हणतात, आपली रूढी परंपरा काय म्हणते ते आपण करत बसतो, पण येशू म्हणतो ते करत नाही. Obedience is very much important. आज्ञापालन फार God's महत्वाचं. presence is there with us. ज्याची उपस्थिती आपल्या बरोबर आहे, Jesus is there with us. येशू आपल्या बरोबर आहे. Many times we dishonor the presence of God by our disobedience. आपला आज्ञा मोडण्यामुळे देवाच्या उपस्थितीत आपण अनादर करतो. Do what Jesus says. येशू म्हणतो ते करा. Even when your logic does not understand it, still do what Jesus says. तुमच्या तर्क वितर्काला कळत नाही तरी येशू म्हणतो ते करा. Even the people will not follow you or agree with you, still do what Jesus says. लोक तुमच्या बरोबर सहमत होतील किंवा नाही, परंतु येशू म्हणतो त्याप्रमाणे Even करा. though when you do not know what is the outcome of what Jesus said, still do what Jesus येशू says. ख्रिस्त काय म्हणतो त्याच्यातून निष्पन्न काय होणार आपल्याला माहित नाही, परंतु येशू म्हणतो ते तुम्ही Because करा. his words are not the words of man. कारण त्याचे शब्द मानवाचे His नाहीत. words are the words that created the stars, the galaxies. His words are the words that created the beast of the field. His words are the words that created the fish of the sea. His words are the words that brought forth Lazarus at the fourth day out of the grave. His words are the words which said on the cross, "It is finished." त्याचे शब्द आहे की त्या शब्दाने आपण पाहतो अंतराळ बनवण्यात आलं. त्याच्या शब्दाने आपण पाहतो की पाण्यातील मासे बनवण्यात आले. त्याच्या शब्दाने आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बनवण्यात आलं. त्याच्या शब्दाने आपण पाहतो लाजरस जो मेला तो कबरीतून बाहेर आला आणि त्याच्या शब्दाने तो वधस्तंभावरती म्हटला पूर्ण झालं आहे. I tell you, when you take the word of Christ as it is, तेव्हा ख्रिस्ताचं वचन तुम्ही आहे तसं घेतल्यानंतर there will be a breakthrough in your life. तुझ्या जीवनात कोणी पुढे मिळेल. And your life is going to be a testimony for others. तुमचं जीवन इतरांसाठी साक्ष होईल. Don't dishonor the presence of God by disobeying the words of the same God. त्याच देवाचे शब्द आज्ञापालन करा. देवाच्या उपस्थितीचा अनादर करू नका. In Exodus chapter number 14, निर्गम 14 in Exodus chapter number 14, when the people of Israel were at the first halt, where they saw the Pharaoh's army marching from behind and the Red Sea in front of them. आपण पाहतो निर्गमाच्या 4थ्या अध्यायामध्ये पहिला थांबा त्यांचा होता. त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की मागे कोण आहेत, फारोचं सैन्य, In समोर Exodus तांबडं chapter समुद्र. 14, verse 14, 15 and 16. निर्गम 14, 15, 16 आणि 17. In Exodus chapter 14, verse 14, 15 and 16. निर्गमेचा 14 अध्याय 14, 15 आणि 16 वचन. God said to Moses, देव मोशेला म्हणाला, raise your rod against the sea. त्या समुद्राविरुद्ध तू काठी उगार. Raise your rod against the sea. त्या समुद्राविरुद्ध तुझी काठी उगार. God did not tell Moses what will happen when he raised the rod against the sea. देवाने मोशेला सांगितलं नाही की काठी उगारल्यानंतर काय होणार त्या He says, समुद्रात. today you shall see the deliverance of the Lord. पण आज प्रभूचं Be still पाहिलं. and know that I am God. तुम्ही स्तब्ध राहा, शांत राहा, And मी when देव आहे. Moses raised the rod against the sea, त्यास मोशेने काठी उगारली त्या समुद्रावर. God divided the sea of Red Sea. आपण Hallelujah. पाहतो देवाने तांबडा समुद्र Do दुभागला. what he says to do. त्याने सांगितलं आहे ते करा. Moses raised the rod. मोशे काठी उगर. The length in which till which you raise the rod, God is going to do a miracle for you. जो काठी जितक्या अंतरावर तू Same उगारेल thing तितका परमेश्वर is चमत्कार करेल. applicable for us. आपल्याला ती लागू करणं आहे. Many times we put our faith only little and faith with action more than little. आणि And आपण- that's why we do not experience the miracle of God. आपला विश्वास थोडका असतो, क्रिया थोडकी असते, त्यामुळे आपण देवाच्या चमत्काराचा अनुभव घेत नाही. God is a God of abundance. देव विपुलतेचा He can do देव. great and mighty things. तो महान महत्कृत्य करू But शकतो. when we limit our faith into action, we shall see only that much breakthrough in our lives. आपल्या ज्या विश्वासाची क्रियाला आपण मर्यादा घालतो आपल्या जीवनामध्ये तेवढाच चमत्कार Second पाहू. Kings chapter number 2 verse chapter number 4 verse number 1 to 7. दुसरे राजे याचा 4था अध्याय 1 ते 7 वचने. A widow whose husband had taken some debt. आणि जी विधवा होती तिच्या पतीने कर्ज घेतलं Husband होतं. is dead. तिचा नवरा वारला. Widow and her 2 children are in a danger. आता विधवा आणि तिचे मुलं यांची परिस्थिती They धोकादायक went to the आहे. prophet ते संदेशाकडे and गेले. they said ते म्हणाले that do something for us. आमच्यासाठी काहीतरी करा. And they expected that prophet would give some money. त्यांना अपेक्षा होती की संदेशा पैसे देईल. But prophet said, what do you have in your house?
संदेशा म्हटला घरात काय आहे? He said, we have just a small flask. आणि ते म्हटलं आमच्याकडे तेलाची कुपी आहे. Just a small flask. तेलाची कुपी आहे. I believe that that flask was used by the prophet for anointing. मला वाटतं की त्या कुपीचा Only अभिषेक this करण्याकरिता much. संदेशचा उपयोग करत Only असेल. this much flask. फक्त एवढे कुपी आहे. The word of God says, त्याचं वचन the सांगतं. prophet of God said, देवाचा संदेष्टा go म्हणाला home, जा bring empty vessels सगळीकडून रिकामे भांडे आणा, and gather them in the house. घरामध्ये गोळा करून ठेवा. What you think is just something, तुम्हाला जे वाटतं की थोडकस आहे, just something very small. My problem is so big and this is so small. What is going to happen through it? माझी समस्या इतकी मोठी, ही गोष्ट माझ्याकडे लहान आहे, काय होणार? You know, many times we do the same thing. Instead of looking to God, we look to our bottle. पुष्कळशा जाऊन देवाकडे बघण्यापेक्षा आपण त्या कुपीकडे आम्ही पाहतो. अजून बाटलीच अडकलोय, फक्त बाटलीच पाहिजे. We are stuck in the bottle and we want bottle This only. widow said, I had bottle, only little bottle. तो म्हटलं माझ्याकडे थोडीशी कुपी आहे. Prophet of God says, go home. देवाचा संदेश म्हणा जा घरी. And she told her children to bring all the empty utensils. आणि तिने सांगितलं शेजाऱ्यांकडून सगळे भांडे आणा. She started pouring the water. आणि ते पाणी Oil. ओतू लाग. She started तेल- pouring the oil. ते तेल ओतू लागली. One vessel, the एक entire भांडं. vessel is filled. भांड भरलं, Second vessel is filled. दुसरं भांड भरलं, Third vessel is filled. तिसरं भांड भरलं. The flask did not increase. आपण पाहतो ती कुपी वाढली The नाही. flask did not increase. ती कुपी वाढली नाही. The oil was not flowing from the flask, but God was pouring out the oil. आणि त्या कुपीतून तेल वाहत नव्हतं, परंतु देव ते तेल ओतत Your होता. blessing does not come from this flask. आणि तुमचे आशीर्वाद या कुपीतून येत नाही. Your blessing does not come from the human resources that was there lying in your house for years and years and years and years. वर्षानुवर्ष जे मानवाचे स्रोत तुमच्या घरात आहे तिथून तुमचे आशीर्वाद येत When you नाहीत. start obeying God, देवाचं आज्ञा पालन करू. impossible situation will be turned into possibilities. अशक्य Hallelujah. परिस्थिती शक्यतेमध्ये When you बदलेल. start obeying God, देवाचं आज्ञा पालन कराल. natural things will happen supernaturally. नैसर्गिक गोष्ट अलौकिक होतील. That flask had more less oil than this water bottle. आपण पाहतो या पाण्याच्या बाटलीपेक्षा त्या कुपीमध्ये याच्यापेक्षा कमी तेल But when होतं. that widow started obeying, परंतु ती विधवा ज्या आज्ञा पालन करू every लागली, utensil was filled. प्रत्येक भांड त्या ठिकाणी In her तेलाने house, भरलं. everywhere utensil, utensil, utensil. ज्या घरामध्ये सर्वत्र भांडे भांडे All भांडे the vessels भांडे are filled. सर्व भांडे तेलाने Children, भरले. go out and bring some more vessels. मुलांना जावा भांडे घेऊन Children या. said, Mama, there is no empty vessel. आणि मग मुलं म्हणे "अगं आई भांडे संपले Word of God सगळे." says, देवाचं वचन सांगतं when the empty vessels were over, the Just- flow of the oil stopped. ज्यावेळेस सगळे भांडे भरले आपण पाहतो त्या तेलाची कुपीतून तेल I believe that थांबलं. if there were more vessels, more oil would still flow. मला असं म्हणायचं की अजून भांडे आणले असते तर अजून तेल त्या भांड्यात आलं That is असतं. the blessing of obedience. आज्ञा पालनाचे हे When you obey आशीर्वाद. God, जास्त देवाचं आज्ञा पालन obey करा. God when you still cannot understand the outcome of it. तुम्हाला समजणार नाही की त्याच्यातून काय निष्पन्न होणार. Just obey. आज्ञा पालन करा. Impossible situation will be turned into possibilities. अशक्य परिस्थिती शक्य होईल. Just obey. Natural things will turn into supernatural. आज्ञा पालन करा, नैसर्गिक गोष्टी अलौकिक बनतील. Whatever God says to you, dear people of God, त्याच्या प्रिय लोकांना देव जे काय concerning म्हणत your आहे business, तुमच्या व्यवसायात, concerning your problems and difficulties, तुमच्या अडचणी समस्या concerning your आहेत, family problems, तुमच्या कौटुंबिक समस्या just आहेत, do what God has told you to do. देवाने जे सांगितलं तेच करा. Moses decided to raise the rod, मोशेने ती काठी उगारली and God made the miracle on the basis of what Moses did, faith into action. आणि विश्वास कृतीमध्ये मोशेने आणला आणि देवाने चमत्कार केला. Do you believe that God's presence is with you? तुमचा विश्वास आहे का देवाची उपस्थिती तुमच्या बरोबर आहे? Do you believe God's presence is with you? तुमचा विश्वास आहे का देवाची उपस्थिती तुमच्या बरोबर In आहे? your problems, God's presence is there with you? समस्यामध्ये देवाची उपस्थिती तुमच्या बरोबर आहे? Obey God. देवाचं आज्ञा पालन करा. Don't dishonor God by disobeying Him and His voice in your life. तुमच्या देवाची वाणी आणि त्याच्या आज्ञा पालनाचा अनादर करू नका. He आज्ञा is पालन करा. able to turn impossible situation into तो possibilities. समर्थ आहे अशक्य परिस्थिती शक्य When you obey करण्यात. God, natural things will become supernatural. ज्यावेळेस तुम्ही देवाचं आज्ञा पालन कराल नैसर्गिक गोष्ट अलौकिक बनतील. As long as you put your faith into action, जोपर्यंत तुमचा विश्वास कृतीत आणाल, God is able to do more than able. Hallelujah. देव समर्थ आहे अधिक करण्याकरिता. Presence of God is our assurance. देवाची उपस्थिती आपली खात्री. If God can do that with Moses, जर देव मोशेच्या जीवनात करू शकतो, He did it with
Joshua also. योशुआच्या जीवनात देखील देवाने In केलं. Joshua chapter 3, योशुआ 3रा अध्याय. God said to Joshua, देव योशुआला म्हणाला, let the river Jordan flow beyond its regular tide. आणि जे यार्दन नदी आहे तिच्या अधिक वाहू. Make 12 people, 12 heads of tribes stand there with the tabernacle, with the ark of the covenant. कराराच्या कोशाने तू त्या 12 वर्षाच्या लोकांना उभं कर. And when they stepped, the Jordan river was divided by God. त्याने पाऊल टाकलं आणि यार्दन नदी दुभागली. My God is not a respecter of person. माझा व्यक्ती पक्षपात He करत did नाही it कोण for व्यक्ती आहे. Moses. त्याने He did मोशेसाठी it for केलं, Joshua. त्याने योशुआसाठी केलं. And Jesus said, you shall do greater things than me. येशू Hallelujah. ख्रिस्त म्हटला, माझ्यापेक्षा महान गोष्टी तुम्ही Presence कराल. of God is our assurance. देवाची उपस्थिती आपली If God खात्री. can do it for Moses, तर देव मोशेसाठी करू if शकतो, God can do it for Joshua, देव योशुआसाठी करू शकतो, if God can do it for Shadrach, Meshach and Abednego, देव शद्रक मेशक if अबेदनगोसाठी करू God can शकतो, do it for David, देव दाविदासाठी करू if God शकतो. can do it for Shadrach, Meshach and Abednego, David and Daniel, आपण पाहतो शद्रक मेशक अबेदनगो दावीद आणि दानिएलसाठी तर देव His करू शकतो. presence is our assurance. He can do much mighty things from us. त्याची उपस्थिती आपली खात्री आपल्यासाठी त्याच्यापेक्षा अधिक तो Shall करेल. we all stand in the presence of the Lord? प्रभूच्या सानिध्यात उभे राहूया. I do not know which phase you are. मला माहित नाही जीवनाच्या कोणत्या Maybe you टप्प्यातून might तुम्ही be चालला thinking that, आहात. Lord, nothing is going to happen in my situation. तुम्ही म्हणताल देव माझ्या परिस्थितीत काहीच होणार नाही. My situation is pulling me down. माझी परिस्थिती मला खाली ओढत My आहे. situation is pulling me माझी down. परिस्थिती मला खाली ओढत God says, आहे. don't worry, my hand is upon you. I will raise you up. देव म्हणतो चिंता करू नका, माझा हात तुझ्यावरती मी तुला You might be उंचवेल. thinking that I do not know what to do, how to do. मला माहित नाही काय करायचं कसं करायचं. God says, just do what I say, देव and you म्हणतो- shall see the impossible into possible. देव म्हणतो मी म्हणतो ते कर, अशक्य गोष्ट शक्य होईल. You might be saying that, God, my faith is only this much. मी म्हणतो देव माझा विश्वास एवढेच Big आहे. problem, this much faith. मोठी समस्या थोडका God विश्वास. says, start activating that faith, and I will turn impossible into possible ते situation. म्हणतो तुमचा विश्वास क्रियेमध्ये आणा, मी अशक्य गोष्ट Your शक्य natural करेल. surrounding may say nothing is possible, everything is out of your hand. तुमची नैसर्गिक परिस्थिती म्हणून काही शक्य नाही, सर्व हाताबाहेर गेला God says, आहे. out of the natural, I will do him supernatural for you. देव म्हणतो नैसर्गिक मध्ये मी अलौकिक कार्य करेल. Shall we lift up our hands and let's worship the Lord? आपला हात उंच करू, देवाची उपासना भक्ती करूया. He is the same God. He is the God of Abraham, the God of Isaac, the God of Jacob. He is with us. तोच देव अब्राहम, इसाक, याकोबाचा देव आपल्या If you बरोबर. believe that the presence of God is your assurance, जर तुमचा विश्वास आहे की देवाची उपस्थिती तुमचं खात्री आहे, I want you to lift up your hand. माझी इच्छा आहे की आपला हात And उंच as we करूया. sing this song, as the choir sing this song, काही वृद्ध हे गीत गात असताना we are going to join with them. त्यांच्या बरोबर आपण गाणार And we are आहोत. going to worship the living God. जिवंत देवाची भक्ती करणार अब्राहम आहोत. का प्रभु, गॉड ऑफ अब्राहम, इसहाक का प्रभु, गॉड ऑफ जेकब, याकूब का प्रभु, गॉड ऑफ आइजैक वो मेरा है. इज विथ मी. If he is your God, जर तो तुमचा देव, if you believe that God of Isaac, Jacob, and Isaac and Abraham is there with you, अब्राहम, इसाक, याकोबाचा देव तुमच्यावर तुमचा विश्वास असेल, I want you to lift up your hand. माझी इच्छा आहे आपला हात उंच And करा. as we sing this song, हे गीत गात असताना I believe that God is going to touch many lives. देव तुमच्या जीवनाला स्पर्श करेल. God is going to touch you and make every impossible situation as possible for the glory of God. देव तुम्हाला स्पर्श करायला अशक्य गोष्ट शक्य करेल देवाच्या गौरवासाठी. I want you to lift up your hand. माझी इच्छा आहे की आपला हात उंच करा. There is an impossible situation in front of your eyes. तुमच्या डोळ्यासमोर जर अशक्य परिस्थिती आहे, Lift up your hand. हात उंच करा. Say, Abraham का प्रभु, ना अब्राहमाचा देव, Isaac का प्रभु, इसाकाचा देव, याकूब का प्रभु, याकोबाचा देव, दानियल का प्रभु, दानिएलाचा देव, दावीद का प्रभु, दाविदाचा देव, शद्रक, मेशक, अबेदnego का प्रभु, शद्रक, मेशक, अबेदनगोचा देव मेरा है. माझा आहे. He is with us. तो आपल्या बरोबर He आहे. is for us. तो आपल्यासाठी आहे. And if He is with us, तो आपल्या बरोबर आहे. who can stand against us? आपल्या विरुद्ध बरोबर आहेत. Let us lift up our hands. आपला हात उंच करूया. Let us receive the assurance of the Lord. देवाची खात्री स्वीकारूया. You are not alone. तुम्ही एकटे नाही. He is there with us. तो आपल्या बरोबर आहे. He can divide the sea for you. तो तुमच्यासाठी आहे. He can quench the fire for you. तुला आशीर्वाद करेल. He is the same God today. तो देव आजही आहे. As God said, as I was with Moses, देव म्हणाला मी मोशेबरोबर होतो. so I am going to be with you. मी तुमच्याबरोबर असेन. What assurance we have in God. आणि किती खात्री देवाने आपल्याला दिली आहे. As I was with Moses, जसा मी मोशेबरोबर होतो. God says to Stephen, I am going to be with you. देव नाव घेऊन म्हणत आहे, मी You can तुमच्याबरोबर take आहे.
your neighbor and say, as God was with Moses, so God is going to be with me. तुमचं नाव या म्हणा, देव जसा मोशे बरोबर होता देव माझ्या बरोबर आहे. तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, Receive the promise of God. मेरा है. The promise of God is your assurance. कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. Heavenly Father, स्वर्गीय पित्या, we thank you, Lord, that you are an unchanging God. आभार मानतो तू आमचा न बदलणारा You are देव. the same yesterday, today, and forevermore. काल आज आणि युगाने तू एकसारखा We आहे. thank God that you are a God whose presence is always with us. आभार मानतो तू असा देव आहे की तुझी उपस्थिती सदा You सर्वदा are the आमच्या बरोबर one आहे. who was, who is, and who is to come. प्रभू तू होता आहे आणि येणार आहे. Help us to be carriers of your presence, Lord. प्रभू तुझ्या उपस्थितीचे वाहक आम्हाला तू Help us बनव. not to be afraid, Lord, only प्रभू आम्हाला Father. सहायता कर की आम्ही कटला भिवू Because नये. you are with us, I will not be afraid. Who can stand against me? जर देवा तू माझ्या बरोबर मी कुणाला घाबरू, कोण माझ्या विरुद्ध उभं राहील. In this week, help us to be carriers of your presence. प्रभू या आठवड्यात तुझ्या उपस्थितीचे वाहक आम्हाला बनव. We submit ourselves into your mighty hand. आम्ही स्वतःला तुझ्या पराक्रमी हातात देतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be seated in God's presence. प्रभूच्या सान्निध्यात आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or anniversary this weekend, you are here, may I request you to please stand. वाढदिवस लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर उभे असा. उभे राहा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married one. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday and anniversary in this week. प्रियजनांसाठी प्रार्थना करतो ते आठवड्यात त्यांचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस साजरा Lord, we करतात. thank you for your faithfulness in their personal marital lives till now. प्रभू, आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक जीवनात विश्वास आभार मानतो. Lord, as they enter into a brand new year of their life, त्यांच्या आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण करत असतात. help them to experience more of your faithfulness, providence, and protection. आणि अधिक आणि विविध विश्वासपणाचा संरक्षणाचा Let पुरवठा all the promises of your word be fulfilled in their lives. ज्या वचनाचे सर्व विवेचन त्यांच्या जीवनात Show पूर्ण them many हो. more birthdays, anniversaries. आणि अधिक वाढदिवस आणि लग्नाचे We as a वाढदिवस church, we bless them in Jesus' name. मंडळी नात्याने येशूच्या नात्याने आशीर्वादित In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. God bless you. You may be seated. मी तुम्हाला आशीर्वाद Let देऊ. us worship the Lord by giving God's tithes, our offering and missionary offering unto the Lord. ज्याचं दशंश आपलं दानपण सेवा करायचं दानपण परमेश्वराची भक्ती I'll be करूया. standing right behind the church to meet you. रेव्हरंड स्टीवन चर्चच्या मागे असतील तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. Have a blessed week carrying the presence of God with देव you. तुम्हाला आशीर्वादित करू आणि आठवडा देवाच्या सानिध्यात तुम्हाला आशीर्वादित हो.